आज आपण काळ्या मसाल्यातील झणझणीत अशी उंबरहंडी कशी बनवायची ते बघणार आहोत। सगळ्यात आधी पारीचं पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी बेसन पीठ, गव्हाचं पीठ, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा तयार करून ठेवायचा। सारण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं, तीळ, खसखस बारीक करून घ्यायचं। यामध्ये शेंगदाण्याचं कूट, मीठ, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, धनेपूड, काळा मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं। आता हे पीठ एकदा मऊ करून घ्यायचे। याचे छोटे छोटे गोळे तयार करून पारी तयार करायची। त्यामध्ये तयार केलेलं सारण भरून घ्यायचं आणि याला मोदकाचा आकार द्यायचा। आता अशाच पद्धतीने सगळे मोदक तयार करायचे। रस्सा बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं, तीळ, भाजलेला कांदा, कोथिंबीर, राहिलेलं सारण घालायचं। पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचे। फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट घालून मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, काळा मसाला, धनेपूड घालून मिक्स करायचं। तयार केलेलं वाटण घालून छान तेल सुटेपर्यंत परतायचं। गरजेनुसार पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालून याला एक उकळी येऊ द्यायची। उकळी आली की यामध्ये तयार केलेले मोदक घालायचे आणि याला शिजवून घ्यायचं। सगळ्यात शेवटी वरतून कोथिंबीर घालायची। खाण्यासाठी मस्त अशी झणझणीत आपली उंबरहंडी तयार झालेली आहे।